संपूर्ण जगाला सबका मालिक एकचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत गेली 29 वर्षापासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा साजरा केला जातोय। साई सच्चरित्र पारायण केल्याने हजारो साई भक्तांनी साईबाबांच्या अनुभवाची अनुभूती अनुभवली आहे। 5 जुलै रोजी सुरू झालेल्या पारायणाचे यंदाचे हे 30वे वर्ष आहे। श्री साईबाबा संस्थान शिर्डी, शिर्डी नाट्य रसिक मंच, शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा भक्तिमय सोहळा संपन्न होतोय। या पारायण सोहळ्याचे विशेष महत्त्व म्हणजे श्रावण महिन्याच्या प्रारंभी रोजी साई सच्चरित्र पारायणाला देखील सुरुवात होते। साईबाबांना जाणण्यासाठी साई सच्चरित्र पारायण केलं पाहिजे असं श्री साईबाबा संस्थान माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी म्हटलंय। तर साईबाबांच्या पारायणाची महती शिर्डीपुरती न राहता विश्वभर पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलंय। दिवसेंदिवस वाढत चाललेली पारायण वाचकाची संख्या हजारोंनी वाढत आहे। यातच परराज्यातील 72 वर्षीय महिला साईभक्त या पारायणासाठी बसल्या आहेत। साईबाबांनी अनेक साक्षात्कार केले असल्याचं त्यांनी म्हटलंय। साई सच्चरित्र पारायणाचं हे 30वे वर्ष आहे आणि 30 वर्षापासून एक भक्तीचा आनंदोत्सव म्हणून सर्व शिर्डी ग्रामस्थ या साई सच्चरित्र पारायणामध्ये सहभागी होत आहेत। खरं तर ह्या पारायणाची महती आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। आता ती साईबाबांच्या शिर्डीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण विश्वभरामध्ये साईबाबांच्या पारायणाची महती गेली आहे। कारण की आपण जसं म्हणतो साईबाबांना मानणं आणि साईबाबांना जाणणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। साईबाबांना जर जाणायचं असेल तर मला असं वाटतं की साई सच्चरित्राचं पारायण आपण केलं पाहिजे, त्याशिवाय साईबाबांची महती आपल्याला कळू शकत नाही। म्हणून या पारायणाची सुरुवात झाली आणि गेल्या 30 वर्षापासून आम्ही अखंडपणे या पारायणामध्ये सहभागी होतो। खरं तर हा पारायण सोहळा पूर्वी शिर्डी ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्व युवक या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी व्हायचो आणि या पारायणाची प्रत्येक व्यवस्था आम्ही बघायचो। म्हणजे इथपर्यंत आम्ही व्यवस्था बघायचो की झाडू मारण्यापासून तर सगळ्या साई भक्तांना या ठिकाणी महाप्रसाद वाटण्यापर्यंतच्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या आम्ही सर्वजण बघायचो आणि सर्व ग्रामस्थ साई भक्त पारायणार्थी या सगळ्या याच्यामध्ये आपलं योगदान देऊन हा पारायण सोहळा भव्य दिव्य असा होत असतो। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योगदान ज्यांनी हे पारायण सुरू केलं, आमचे असे गुरुवर्य आदरणीय मिराणे सर यांच्या प्रेरणेतून हे पारायण सुरू झालं आणि या पारायणाची महती वाढत गेली। खरं तर त्यांच्या जोडीला अनेक या ठिकाणी त्यांचे सर्व मित्र परिवार होतात की जसं आप्पासाहेब फंडुकोते असतील, गणपत तात्या असतील, सुभाषजी घोगे असतील, त्याचप्रमाणे अशोकजी नागरे असतील, नलू काका सारंगधर असतील, अनेक लोक ज्यांचे आता काहींचे नावं पण याच्यामध्ये राहतील। अशोक काका खंडुकोतेही ते मोठ्या प्रमाणात आता सहभागी होत आहेत आणि तरुण वर्ग देखील आता त्यांच्या या ठिकाणी पुढे हा पारायण सोहळा चालवत आहेत। खरं तर या पारायणाचं महत्त्व एवढंच आहे की हा पारायण सोहळा अतिशय शिस्तबद्ध आहे आणि साई भक्तांसाठी एक आनंद देणारा उत्सव आहे। या पारायण सोहळ्याची मिरवणूक जर आपण बघितली तर ती मला असं वाटतं की एकदम भव्य दिव्य असते आणि एक वेगळ्या प्रकारची असते। साईबाबांचं सच्चरित्राचं पारायण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी प्रत्येक पारायणार्थी आपल्या डोक्यावर साईबाबांचं ग्रंथ घेऊन त्या पारायणाची मिरवणूक निघत असते। ह्या पारायणाच्या मिरवणुकीमध्ये देश विदेशातून अनेक पथकं या ठिकाणी सहभागी होतात आणि जवळजवळ 5-6 किलोमीटरची भव्य दिव्य अशी मिरवणूक ही सर्व साई भक्तांसह निघत असते। खरं तर हे पारायण सोहळा जो आहे हा प्रत्येक साई भक्ताने केला पाहिजे। साईबाबांना जर तुम्हाला जाणायचं असेल तर पारायण करणं गरजेचं आहे। मी आपल्या चॅनलच्या RK न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना एकच विनंती कराल की पुढच्या वर्षीच्या पारायणामध्ये आपल्या शिर्डी शहरातील प्रत्येक युवक आणि प्रत्येक घरातून एक माणूस या ठिकाणी या पारायणाला बसला पाहिजे, जेणेकरून आपल्याला साई भक्तीची आणि साई सेवेची या ठिकाणी संधी मिळेल। साई भक्तीची ओढ ज्यावेळेस लागते त्यावेळेस आपल्या जीवनातले सर्व जे आहेत ते दुःख या ठिकाणी दूर होतात आणि साईबाबा आपल्या जीवनामध्ये आनंद देतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे। त्यामुळे आपण सर्वजण या साई सच्चरित्र पारायणामध्ये सहभागी होऊयात आणि एक वेगळ्या प्रकारच्या भक्तीचा आनंद आपण सर्वजण एकत्र मिळून या ठिकाणी साजरा करूयात। खरं तर पहिल्या वर्षी ज्या वर्षी पारायण झालं त्या वर्षी फक्त एकूण 72 पारायणार्थी होते आणि आज ती संख्या या ठिकाणी हजारावर जाऊन पोहोचली आहे। ह्याचं प्रमुख कारण एकच आहे, फक्त साईबाबांची लीला आणि साईबाबांनी दिलेले साक्षात्कार, एवढं एकच मोठं कारण या पारायणाच्या पाठीमागे आहे। अनेक जणांचे अनेक प्रश्न या पारायणाच्या माध्यमातून सुटतात, अनेक जण साईबाबांना आपल्या व्यथा मांडतात आणि साईबाबा या पारायणाच्या माध्यमातून त्या व्यथा दूर करतात असा माझ्यासह अनेकांचा या ठिकाणी साक्षात्कार असल्या कारणाने ही पारायणाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे।
साई राम। मेरा नाम बानू। चेन्नई में अम्मा 20 साल का, इधर शिरडी में 20 साल का अम्मा पारायण का अटेंड आएगा। बाबा फुल मेरा का बाबा सरेंडर। मेरा फैमिली फुल चेन्नई में, अम्मा एक अम्मा इधर, मेरा बाबा मेरा का फुल सरेंडर है अम्मा। पारायण के मेरा का दो बहुत अच्छा बाबा ज़्यादा मेराकल का मेरा का पारायण में के साल साल का मेराकल बाबा मेराकल का। एक टाइम का अम्मा का समाज मंदिर में बाबा 9 पैसा दिया, तो बुढ़ा वो मेरा का 9 पैसा दिया एक टाइम का। एक टाइम का मेरा घर पे बाबा का उदी आएगा। एक टाइम का बाबा का उक्का आएगा, डायरेक्ट उक्का आएगा मेरा घर पे, सीढ़ी में घर पे फुल बाबा मेरा का फुल बाबा। आपका एज कितना है? 72। वन फ्री नो बाबा फुल पैसा गीसा सबका अच्छा, और मेरा का फुल बाबा सरेंडर। मेरा एज का बाबा का सरेंडर। नेक्स्ट टाइम का अम्मा सीढ़ी में नेक्स्ट वीक का पालकी मेरा का फुल बाबा भैया। मेरा का पूर्ण जन्म में मेरा का पोता, सचिन में मेरा का पोता पूर्ण जन्म में। साई राम साई राम साई राम साई राम।